बरेच जण म्हणतात की जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं फायदा झालेला नाही. आमचा असा असतो भाऊ, बाप दाखवण्याचं श्राद्ध का. आम्ही जे आहे ना ते डंके की चोट पर त्या भाज्याकडे पाहून जिलेबी मागणाऱ्यासारखं नसतं. तर तुम्हाला अनुभव घ्यायचा तर आमची एक भगिनी या ठिकाणी आहे. कसा फायदा झाला म्हणजे अधिकारी लोक पण जातीवाद करायला लागले आणि त्याच्यामुळं किती अडचणी निर्माण होऊ शकतात. पण तरी मनोज दादाच्या धाकापाय म्हणजे मनोज दादाचं आमचे हेच इतके आहे की कोणीही आम्हाला जे हक्काचं आरक्षण आहे आमचं जे आमची नोंदी ते टाळू शकत नाही. या ताई जिवंत उदाहरण तुम्ही त्यांचं माहिती. काय सांगाल बरं. काही जण म्हणत होते की आरक्षण मिळालंच नाही तर ज्यांच्या नोंदी त्यांना सापडले. नाही, तसं काहीच नाही. प्रथमतः जय जिजाऊ जय शिवराय. मी मराठा सेवक म्हणून काम करते. आता दादांनी आरक्षणाचा हा आपल्याला मुद्दा जो आपल्याला आयतं दिलेला आहे तो आपल्याला खाता येईना. मला प्रथमतः मी हेच म्हणते, कारण मी जेव्हा अर्ज द्यायला गेले मी सेतूमध्ये तर त्यावेळेस मला अशी अडचण आली की ते माझा अर्ज स्वीकारत नव्हते. पण मी तिथं दादांचं भीती घातली त्यांच्या मनात की बाबा तुम्ही जर नसेल घेत तर मला लेखी द्या. आणि मी दादांकडे जाऊन विचारते, दादा हे घेत नाहीये आणि हा GR लागू नाहीये. तर मग त्यांनी म्हटलंय की बाबा नाही ठीक आहे, तुम्ही तिथे सेतूत जाऊन देऊन टाका. मी दिलं आणि नंतर मी 2-4 चक्रा मारल्या. मला त्यांचं लगेच कळून गेलं की जातीवादी इथं काहीतरी कार्य दाखवत आहे. मग मी कलेक्टरकडे गेले. कलेक्टरकडून मी एक निवेदन दिलं. सकल मराठा समाजाकडून आमचं एक निवेदन आहे की 2 सप्टेंबरचा GR इथं लागू करण्यात यावा आणि जर होत नसेल तसं तर मी इथं आंदोलन करणार. मग त्यांनी लगेच माझा अर्ज निकाली काढून आणि लगेच स्वतः फोन करून त्यांनी SDM सरांना सांगितलं की यांचं सर्टिफिकेटचं काय ते बघून घ्या. मग त्यांनी तरी पण मला 3 महिने फिरवलं. त्यात डॉक्युमेंटच्या अभावी त्यांनी क्वेरी काढली. मग मी त्याच्यावर अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याचं निदान कसं होईल आणि त्यांचे क्वेरीचे जे मुद्दे आहेत ते खोडतील कसे आणि असं नाही तोंडाने खोडायचे ते डॉक्युमेंटली कशी खोडू आपण आणि त्यानुसार ते सर्टिफिकेट इश्यू करून कसं घेणार. आणि त्यामध्ये थोडंसं राजकीय पक्षाचा पण थोडासा म्हणजे त्यांनी आणलं होती अडचण. पण दादांची भीती अशी होती की दादांनी फक्त एक कॉल फिरवला आणि सर्टिफिकेट हे इश्यू झाले. आणि आता ते काही म्हणतात की व्हॅलिडिटी होत नाही. मी समाज कल्याणमध्ये पण जाऊन आले, सगळी माहिती पण घेऊन आले आणि मी स्वतः अर्ज केलेला आहे की मला व्हॅलिडिटी करायची. मी आता जॉबसाठी किंवा नोकरीसाठी मी आता MPSCची फॉर्म भरणार आहे म्हणून आता मला व्हॅलिडिटीची गरज आहे म्हणून मी अर्ज केला आहे ऑनलाईन. आता त्यांचं म्हणणं की तुमचे डॉक्युमेंट नसतील तर तुमचे होणार नाही. पण माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटीच्या वेळेस सगळे मी पुरावे दिलेले. मग जर तेच पुरावे तुम्ही कास्टसाठी देता तर तेच व्हॅलिडिटीसाठी का घेत नाही. मग ते घेतात पण जर आपल्याकडे तेवढा अभ्यास आपल्या मनात किंवा डोक्यात जर नसला तर ती व्हॅलिडिटी नाकारू शकतात. मग जर ते नाकारलेली व्हॅलिडिटी तुम्ही जर मनोज दादाच्या नावावर जर म्हणतायत की यांचं काहीच खरं नाही यांच्यामुळे ते व्हॅलिडिटी होत नाही तर हे सगळं चुकीचं आहे. वंशावळ किंवा इतर ज्या बाबी त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर व्हॅलिडिटी मिळत नाही असा दोष पुढे केला जातो. त्याबद्दल तसं काही नाही दादा. आता जर आपली वंशावळ जर लीगलमध्ये आहेच तर आपण ती पत्रामध्ये दाखवायची ना, आपण लेखी दाखवायची ना. जर आपण लेखी ते डॉक्युमेंटली जर दाखवली ही माझी आई आहे ही माझी भाऊ आहे. आता माझी वंशावळ मी इतकी मोठी वंशावळ बनवली ती ना कुठं स्कॅन झाली ती ना कुठं त्यांच्या कोणत्याच डॉक्युमेंटला लीगल कोणतीच म्हणजे त्यांची जी प्रोसिजर असते ना स्कॅन करून ते पुढं पाठवता ते परत हे करता व्हेरीफाय करता. हां मग ती चुकीच. आता त्यांची वंशावळ जुळत नाही. आता शासकीय लोकांना तर माहीत नसते आपली वंशावळ कशी आहे. त्याच्यावर अभ्यास आपला पहिला गरजेचा आहे. आपली वंशावळ कशी आहे, आपण कोणत्या नात्याची वंशावळ जुळवतोय, आईकडच्या जुळवतोय की वडिलांकडच्या जुळवतोय का मिस्टरांकडच्या जुळवतोय. आता मी माझी वंशावळ जुळवली माझ्या माहेरची. आता माझ्या माहेरच्या इथं उल्लेख मी माझ्या गावाकडचा सासरकडचाही केला. कसा केला की मी विजयश्री वैजीनाथ चौधरी आणि मी उर्फ विजयश्री लहू तुपे राहणार. आता नियमचा माझा ॲड्रेस हा कोळघर जे की तुपेचा आहे. तर मग मी हे सगळं त्यात त्रिसमितीच्या अहवालामध्ये ते मेन्शन केलं आणि ते लेखी स्वरूपात त्यांच्यापर्यंत दिले. उद्या चालून मी तुपेचं जे सर्टिफिकेट काढायला जाणार दुसऱ्या कुळाचं तर जेणेकरून माझ्याकडे तो लेखी पुरावा राहील की हे तुपेचं हे बघा सर्टिफाय कॉप्या बघा आमच्या रेकॉर्डच्या आणि त्या सर्टिफाय घेऊन आम्ही ते परत हे करणार.
बरोबर. हो हो हो, खरंच आहे हे, नक्कीच आहे. कारण मी स्वतः केलं म्हणून मला यातून अनुभव आला आणि माझा अनुभव हा लोकांना कामं येईल, लोकांना गोरगरिबांना त्याची मदत होईल आणि फसवागिरीच्या गोष्टींवर किंवा नाममात्र राजकीय लोकांवर विश्वास न ठेवता गोरगरिबांनी अर्ज करावा आणि त्याची कोणाला काही अडचण जर असली तर ही छत्रपती संभाजीनगरची टीम आहे, यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यावा, यांना कॉन्टॅक्ट करावा, आम्ही सगळे त्यांना सपोर्ट करू. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, मी शारदा शिंदे, छत्रपती संभाजीनगर. ह्या बैठकीचा उद्देश हा होता, आम्ही आंतरवालीला मिटिंगला गेलो त्यावेळेस दादांनी सांगितलं होतं की प्रत्येकाने 10 मराठा सेवक तयार करा. त्याच्यानुसार आम्ही आता ही आमची 4थी मिटिंग आहे, प्रत्येक रविवारी आम्ही मिटिंग घेतो. त्याच्यानुसार आज मी माझ्या घरी मिटिंग ठेवली आणि चालता 2च मिनिटात 1-2 लेडीजला मी बोलली की आपल्याला असे मराठा सेवक तयार करायचे, दादांचा असा निरोप आहे. त्या महिला इतक्या खुश झाल्या की ते म्हटले आम्हाला माहीत नव्हतं इथं कोणी मराठा सेवक आहे म्हणून. आणि आपलं म्हणजे नेतृत्व जे आपल्याला मनोज दादा लाभलेत ते आपल्यासाठी छत्रपतीच आहेत. त्याच्यामुळे ताई तुम्ही सांगाल तेवढे मराठा सेवक आम्ही इथं तयार होऊ. अगदी त्यांनी 50-100 लेडीज आम्ही तयार करून आपण इथून रॅलीज काढू. अशा पद्धतीने म्हणजे इथं सगळेजण मराठा सेवक म्हणून काम करायला तयार आहेत. जर आपण पाहिलं तर जरांगी पाटलांच्या नेतृत्व मराठा समाज एकत्र आला, या अगोदर नव्हता. काय भावना काय वाटतं? अगोदर नव्हता कारण कोणी पुढे जातच नव्हतं. मनोज दादा आले, त्यांच्यामुळे ह्या सगळेजण एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर मला काही लोकांना असं निरोप द्यायचं आहे की छत्रपती शिवरायांनंतर ही पहिली एक व्यक्ती अशी की ह्या व्यक्तीमुळे पूर्ण मराठा समाज एकत्र आलाय. तर म्हणजे एकमेकांचे टांगा खेचायचे कामं करू नका. काही विरोधक आहेत त्यांचं कसं म्हणणं आहे की आम्ही संघर्ष योद्धा आहे. तुमचा काय संघर्ष आहे सांगा ना. आज मी स्वतः माझं गाव सायगाव आहे, बदनापूर तालुक्यात. मला आज जवळपास कमीत कमी 400 ते 500 लोकांचे कॉल आले कुंभी सर्टिफिकेट कसं काढायचं त्या संदर्भात मी त्यांना सर्वांना माहिती दिली. मग जर सर्टिफिकेट निघताय तर तुम्ही कसं म्हणता की 2 तारखेच्या JR नुसार इथं काहीच होत नाही. होतंय, मी स्वतःचं माझं कुंभी सर्टिफिकेट बनवायला टाकलेले. पण आता तुम्ही म्हणताय की छत्रपती नंतर मनोज जरांगे पाटील आहे, पण मात्र काही जण म्हणतात की जरांगे पाटलांमुळे जातीवाद सुद्धा निर्माण झाला. नाही, स्वतःचा हक्क मागणं म्हणजे काय जातीवाद करणं आहे का? जातीवादाचा काही प्रश्नच नाही आहे त्याच्यामध्ये. पण मात्र कुठेतरी समीकरण केलेली नाही, मनोज दादा तर सगळ्यांना घेऊन चालतायत. आज पुण्यामध्ये ते एवढे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी लढतायत, तिथं तर सगळे समाजाचे विद्यार्थी आहेत. याच्यात पुढे जातीवाद आला. आणि जे म्हणतायत की आम्ही पण संघर्ष होत आहे, त्यांनी काय केले? त्यांनी दाखवा ना 10 ते 15 कुंभी सर्टिफिकेट त्यांनी काढून दाखवलेत का? आज त्यांना फक्त मनोज दादा सोबत फिरता येत नाही म्हणून त्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते मनोज दादाचं नाव खराब करतायत. ते म्हणतात आता हे कसं आहे ना, जशी त्याची बघण्याची एक दृष्टिकोन असतो, पद्धत असते. आता त्यांनी केलं, त्यांच्या मनामध्ये स्वार्थ होता, त्यांनी स्वार्थपोटी केलं. आता त्यांनी जे केलं ते जग जाहीर करतायत. पण उदाहरणार्थ मी आज इथं पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस बोलत आहे. मी एक साधा कंपनीमध्ये जॉब करते, मला काही जास्त पगार नाही आहे, 30 ते 40 हजार मला पगार आहे. पण ज्या वेळेस आंतरवालीला हल्ला झाला तोपर्यंत मला जरांगे पाटील माहीतच नव्हते. त्याच दिवशी रात्री मी घराच्या बाहेर पडली आणि एवढ्या महिलांना जमा केलं आणि काही गावोगावी शिर्डी, काटेगाव, लासूर अशा खेडोपाडी मी प्रत्येक मुलांना सांगत फिरले. माझ्या स्वतःचा खर्च करून 40 ते 45 हजार मी खर्च केला आणि प्रत्येक गावोगावी फिरले आणि सगळ्या मुलांना सांगितलं की आज आपल्याला जरांगे पाटीलला पाठिंबा द्यायचा. तोपर्यंत मी तर त्यांना ओळखत नव्हते. पण ज्या महिला हरिपाठ म्हणत होत्या त्यांचा काहीही दोष नव्हता. जर तुम्ही अगदी अतिरेक्याप्रमाणे इंग्रजांच्या काळात जसा हल्ला झाला त्या पद्धतीने जर तुम्ही आमच्या मराठा महिलांवर हल्ला करत असेल तर म्हणून एक जिजाऊची लेक म्हणून मी घराच्या बाहेर पडले आणि हे सगळं केलं. मी आजपर्यंत माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर काढला नाही. मग ह्या लोकांनी स्वतःचं बोलून कशाला दाखवायचं? तरी पण मी जरांगे पाटीलसाठी घराच्या बाहेर पडून जर केलंय ना, मी आज इथं 100 मराठा सेवक तयार करून दाखवले. त्यांनी सांगावं किती मराठा सेवक तयार करून दाखवले. आम्ही पण जातो, आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, दादा कधी कधी आमच्याकडे बघत नाही कारण त्यांना सर्व समाजाला घेऊन चालायचं असतं, प्रत्येकाकडे बघायचं असतं आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. मग त्यांचं म्हणणं
त्यावेळेस ते पुन्हा दादांना सगळा समज घेऊन चालायचा आहे. आता एकाच व्यक्तीला जर ते धरून बसले तर कसं जमू? काय मत आहे ताई? काय म्हणते? तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की जे स्टेजवरचा आता विषय निघाला, खरं तर दादा ही जी आता ही जे चळवळ आहे ही खूप मोठ्या लेवलला म्हणजे उभी राहिलेली आहे. खूप मोठं काम त्या ठिकाणी जरांगे पाटलांचं चालू आहे. दादांच्या सभा काय ह्या छोट्या मोठ्या नाही, भरपूर मोठ्या मोठ्या सभा झालेल्या आहे. आणि कुठंतरी स्टेजवरनं मला तुला ह्या गोष्टी लहान मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. कारण या ठिकाणी सर्वच मराठा सेवक म्हणून काम करत आहे आणि 6 कोटी मराठा समाज त्या ठिकाणी आहे. आज एक जणाला वरती बसवलं, दुसऱ्याला बसवलं, तिसऱ्याला बसवलं, तर त्या ठिकाणी मग बाकीचे कोण? दादानी त्या ठिकाणी नियमच केलेला आहे की तुम्ही मला नेतृत्व दिलं ना, तुम्ही जर म्हणत असाल तर मी खाली येऊन बोलतो. कितीतरी वेळेस आपण बघितलं अंतर्वालच्या सभेच्या वेळेस सुद्धा दादानी मी कशासाठी स्टेजवरती काढा तो मंडप, एवढं मोठं त्याचं स्टेटमेंट होतं. कारण माझा समाज उन्हात बसलाय, मी कसा त्या स्टेजवर उभं राहू, पण लोकांच्या आग्रहाखातीर त्या स्टेजवरती उभे राहिले. आणि ह्या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या मनामध्ये हा स्वार्थ आहे की आम्हालाही दादाच्या बाजूला स्टेजवर जागा मिळाली पाहिजे, अहो इथं 6 कोटी समाज आहे, 6 कोटी समाज स्टेजवर बसवता येईल का? उद्या जर 6 कोटी समाज म्हटलं की आम्हाला सगळ्या स्टेजवर बसायचं, जमेल का हे सगळं? त्याच्यासाठी कुठंतरी नेतृत्वाला हे कठोर निर्णय घ्यावे लागतात. आम्हीही 10 वर्षापासून संघटनेत काम करतो, दादासोबत चळवळीत काम करतो. आम्ही कधीही कुठलाच आग्रह केला नाही. आम्ही सर्वसाधारणपणे खाली जाऊन बसतो. ज्याला काम करायचं ना तो प्रामाणिकपणे कुठेही बसून काम करतो. समोर बसलं, स्टेजवर बसलं म्हणून तुमचं काम दिसतं अशातला भाग नाही. हा एक नियम आहे आणि हा नियमाचं पालन मराठा सेवकांनी सगळ्यांनी केलं आहे. नीट आचारसंहिता ठरलेली आहे की दादा व्यतिरिक्त स्टेजवर कोणी नाही. म्हणून दादा त्या ठिकाणी कठोरपणे स्वतःचे जवळचे रात्रंदिवस 24 तास सोबत काम करणारे. जर आमचे हावळे दादा सुद्धा कितीतरी दौऱ्यामध्ये होते, पण फक्त त्यांचा कॅमेरा असल्यामुळे त्यांना स्टेजवर जाता येतं, बाकीच्यांना सगळ्याला खाली. जे दादाच्या सोबत रात्रंदिवस काम करणार सुद्धा खाली बसतात. आपण कोण आहोत मग स्टेजवर जायची आपण इच्छा व्यक्त करावी? जरांगे पाटलांच्या सोबत पहिल्या आंदोलनात सोबत राहिलेले काही लोक आता बाहेर पडून दादावर काय करतात? आता हा खरंच तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते का असं करतायत, किंवा कुठे जरांगे पाटलांची जी लोकप्रियता आहे ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ती पहिले मराठा समाजासाठी होती, आता इतर जाती धर्मासाठी सुद्धा होऊ राहिली. कारण तुम्ही बघत असेल संपदा ताई मुंडे, ज्ञानेश्वर ताई मुंडे असतील, गौरी पालवे असतील, हे तिथं न्यायासाठी दादाकडे येत आहे. दादांनी त्यांना त्यांच्या त्या प्रकरणामध्ये SIT स्थापन करून दिली. विचार करा, जो समाज दादाच्या जास्त विरोधात त्या ठिकाणी आहे. आपण बघतो बीडमध्ये सगळ्यात जास्त विरोधात समाज कोणता आहे, तर त्यांच्या समाजाच्याच माय बहिणी तिथं दादाकडे न्याय मागासाठी येत आहे. तर हे कुठेतरी ग्लोबल नेतृत्व व्हायला जायला लागलंय आणि हे ग्लोबल नेतृत्व कोणातरी सहन होत नाहीये. कारण काय असतं, विरोधक असतातच ना थोडेफार. दादा काय असतं, आता तुम्ही जो पहिला प्रश्न स्टेजवरचा होता तसाच हा दुसरा प्रश्न आहे. आमचं नाव इथे 6 कोटी मराठा समाज आहे, रात्रंदिवस झटणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 500 लोकांची टीम आहे. आज जरांगे पाटलांनी समजा वैयक्तिक हावळे पाटलाचं नाव घेतलं किंवा आमच्या कणकेदादाचं नाव घेतलं, तर इथं बाकीचे जे मराठा सेवक आहेत म्हणजे त्यांना जरांगे पाटलांची दूरदृष्टी जर विचार केली ना तर खूप ग्रेट आहे. कारण ते असं स्पेसिफिक कोणाचंच नाव घेत नाही. हां, पाठीमागे गेल्यानंतर म्हणतात हा सगळे टीम छान आहे, सगळं चांगलं काम करतात, पण मीडियासमोर कधीच कोणाचं नाव घेत नाही. का तर त्याच्या पाठीमागं सुद्धा लोकांच्या लगेच मनात भावना खालीवर निर्माण होतात. तर आम्ही तर रात्रंदिवस काम करतो, आम्ही तर किती वर्ष दादाला दिले, दादा तर फक्त कणकेदादाचं नाव घेत आहे, हे तर योग्य नाही आहे. हीच भावना जनसामान्याच्या आणि 6 कोटी मराठा समाजाच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून दादा स्पेसिफिक कोणाचं नाव त्या ठिकाणी घेत नाही. हे बघा, काम करण्याचं काम दिसत असते. आम्हीही काम करतो. आम्हाला समाजाने जेवढा मान सन्मान दिला ना तो कुठल्या पक्षात कुठल्या संघटनेत काम करून मिळाला नसता. आज जर बघितलं तर फक्त डॉक्टर माणसात मराठी म्हटलं तर महाराष्ट्र ओळखायला लागलं आम्हाला. आणि ही सोपी गोष्ट नाही. ही फक्त प्रामाणिकपणे काम करण्याची. तुम्हाला काम कसं असेल चमचुगिरी करायची गरजच नाही. तुमचं काम प्रामाणिकपणे करा. समाज दखल घेतो, समाज 100% दखल घेतो. त्याच्यामुळे जरांगे पाटलांना नाव घ्यायची गरजच नाही. तुम्ही दादासोबत काम करा, समाज तुमची दखल घेतो. काही लोक सकाळी उठलं की दादाच्या विरोधात काही महिला पण आहेत.
काही पक्ष पाठपुरावा करते का पक्षाकडून त्यांनी झालेलं काय प्रश्न होता ना? दादा खरंच तर हे तुम्ही प्रश्न खूप चांगला केलाय, कारण आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी झालेली आहे, राजकारणामध्ये शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय आणि समाजकारणामध्ये जरांगे पाटलाचं नाव घेतल्याशिवाय कोणीच मोठं होऊ शकत नाही. आजची परिस्थिती ही आहे. त्यामुळे जरांगे पाटलाच्या विरोधात बोललं की आपोआप फेमस होतं, कारण एवढा मोठा जनसमुदाय दादासोबत आहे. दादांना कोणी आरे शब्द जरी बोललं, तुम्ही बघा कमेंट्स काय चालतात खाली म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी त्याचा बाजार उठला जातो, हे लक्षात घ्या. पण तरी सुद्धा काही काहींचं युट्यूब चॅनल, कोणाचे फेसबुक पेज चालवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून जरांगे पाटलांवरती टीका करतात. हे सरळ सरळ सांगते मी तुम्हाला, बाकी दुसरा कुठलाच उद्देश नाही. आणि पाठपुरावा करणारे तर भरपूर आहे, जसं राजकीय लोक असतील तर कुठेतरी एखादं गरीब नेतृत्व मोठं होतंय आणि कुठेतरी आपल्या नंतर जसं लोकसभेत झालं, पाडा म्हटलं की सगळेच पडले, हां कुठेतरी ही ताकद समाजाची निर्माण होते. त्याच्यामुळे हे नेतृत्व डॅमेज कसं होईल याच्यासाठी एक टीम सतत कार्यरत आहे, ती याला सोशलला पण आहे आणि ते करत आहे, ते लाभार्थी आहेत, करतात.